नमस्कार मित्रांनो. अ, आज कंटिन्यू ट्रेडमध्ये कंटिन्यू सेल कसा घ्यायचा हे आपण पाहणार आहोत. आणि कंटिन्यू सेलमध्ये बाईंगची ऑर्डर केव्हाही पंच करायची नाही. आता हा वीक तुटल्यानंतर आपल्या सेलची ऑर्डर भेटणार आहे. मी तुम्हाला एक सपोर्ट लावून दाखवतो इथं छोटासा त्याखाली. फास्ट मोमेंटम आहे. चला पाहूया आपण कंटिन्यू सेलमध्ये हा वीक तुटल्यानंतर आपल्याला पुन्हा टार्गेट भेटणार आहे. पुन्हा हे टार्गेट भेटणार आहे आपल्याला. पाहू आपल्याला कंटिन्यू सेलमध्ये हा टार्गेट भेटतं का नाही. कारण की इथं पॅटर्न आपल्याला हा पॅटर्न बेरीज बुलिश होण्यासाठी दिला होता. परंतु कंटिन्यू सेलमध्ये असा पॅटर्न दिसला तरी आपण बाय साईडला बसायचं नाही. पाहू आपण हे पहिलं टार्गेट आपलं हे हिट होतं का नाही. आपण 15 मिनटावर चार्ट लावलेला आहे. प्लीज मी 5 मिनटावर जातो आहे. सॉरी. यस, 5 मिनटावर जातो आहे. 5 मिनटावर खाल्लं टार्गेट हिट होतं का नाही आपण हे पाहत आहोत. 5 मिनटामध्ये इथं छोटासा डबल टॉप होण्याची चान्सेस आहे. म्हणजे इथून हा मार्केट वर गेलं. हा बघा, हा इथे इंग्लोफिंग पॅटर्नसारखा एक पॅटर्न दिला. याला इंग्लोफिंग पॅटर्न म्हणता येत नाही. कारण इंग्लोफिंग पॅटर्न कसा असतो, दोन्ही बॉडी सेम. दोन्ही बॉडी ही लाल बॉडी, ह्या लाल बॉडीला मी आरो केला आहे. ही बॉडी पूर्ण सेम असावी लागते. हिला आपण सेम बॉडी म्हणतो. आणि ही फुल बॉडी. म्हणजे वीक थोडा कमी जास्त असेल तरी चालेल, पण ह्या दोन्ही गोष्टीचा वीक सेम लागतो, तेव्हा आपण इंग्लोफिंग पॅटर्न असं म्हटलं जातं. इथं पण इंग्लोफिंग पॅटर्न म्हणता येत नाही, कारण ही बॉडी थोडी लहान आहे. ही बॉडी ही आहे. हा वीक ह्या बॉडीच्या अंदर असता तर आपण इंग्लोफिंग पॅटर्न बेरिश इंग्लोफिंग पॅटर्न बोललो असतो. असंही होत नाही. यस मित्रांनो, आता एंट्री आपण पंच केली असती. आता एंट्री तर 100% पंच होती आपली या ठिकाणी. आणि पहिले टार्गेट आपलं हे हिट होणार आहे. आपण सध्या पाहत आहोत BTC USDमध्ये, बिटकॉईनमध्ये. BTC USDमध्ये आपण ट्रेड पाहत आहोत. आणि मी 15 मिनटाच्या चॅटवरच तुम्हाला सांगितलं होतं की वीक तुटल्यानंतर आपल्या सेल साईडला बसायचं आहे. हा 5 मिनिटांनी वीक तोडला होता, परंतु वीकच्या खाली कॅन्डल तयार झाली नव्हती. परंतु कंटिन्यू सेल असताना बाय साईडला केव्हाच बसायचं नाही. बाय साईडला केव्हा बसायचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु हा वीक तुटल्यानंतर ही सेम बॉडी, म्हणजे सेम बॉडी, ही सेम बॉडी आहे बघा. हा आरो दाखवला का, हे लाल कॅन्डल आहे. ही सेम बॉडी हिने खालून रिप्लेसमेंट ओवर दिली, म्हणजे अर्थ ही कॅन्डल खाली येणार आहे. ज्यावेळेस ही कॅन्डल ओवर जाऊन खाली आली असती, ही कॅन्डल सुरुवातीला ह्या लेवलला जाऊन खाली आली असती आणि वरून खालून वर गेली असती, तर मार्केट पुन्हा बुलिश साईडला जाण्याची चान्सेस निर्माण होत असतात मित्रांनो. पण आणि असं काही पॅटर्न निर्माण झालेला नाही. आणि कंटिन्यू ट्रेड असताना मित्रांनो कोणत्याच ट्रेंडमध्ये आउटसाईडला बसू नका. हाय त्या दिशेला बसा. कुठे एखादी बुलिश कॅन्डल बनली, बसलो मी बायला, मग त्या ठिकाणी आपला टॉपला हिट होतो. प्रथम आपल्या ट्रेंड समजून घेण्याची तयारी पाहिजे. तसं मित्रांनो, आपल्याला एखादी शिकार करायची असेल
एखाद्या चांगल्या शिकार करायची असेल एखाद्या हरणाची वगैरे कशाची, त्यावेळेस ते हरणासाठी आपल्याला एवढं टपून बसावं लागतं ना, निशाणा धरून त्यासाठी जाळं लावणं आणि या सर्व गोष्टीचं नियोजन करून आपण ते नियोजन करतो त्यावेळेस ती शिकार आपल्याला 2-3 घंट्यामध्ये भेटते. मग आपल्याला ह्याच्यामध्ये शिकारच गाठायची आहे. मग ही शिकार कशी गाठायची? ज्यावेळेस तुम्ही एखादं इंडिकेटर लावतात, मूव्ही ॲव्हरेज लावतात किंवा ट्रेन लाईन लावतात किंवा तुम्ही मॅगडीवर काम करत असाल, त्यावेळेस तुमच्या शिकारीमध्ये मोमेंटम बसली तर त्यावेळेस तुम्ही ऑन दी स्पॉट मग तिथं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याला त्या ठिकाणी ऑर्डर पंच करायची आहे. हा कंटिन्यू ट्रेड आहे मित्रांनो, कंटिन्यू सेल दाखवतो आपल्याला. यस, हा पॅटर्नने तुम्हाला दाखवलं मला बाईंग साईडला जायचं, हा पॅटर्नने. पण ज्यावेळेस बाईंग साईडला जात असताना मार्केट, त्यावेळेस तुम्ही थोडाफार विचार करायचा. ज्यावेळेस 3 कॅन्डल बुलिश झाल्यानंतरच मार्केट एखाद्या वेळेस ट्रेंड चेंजिंग्स होऊ शकतो, नाहीतर ट्रेड चेंज होऊ शकत नाही. आता मार्केट तुम्ही पाहू शकता, हायर लो करते प्राईस. इथं पण मार्केटनी लोकांना कन्फ्युजन करण्याची शक्यता दिली. आता आपण कंटिन्यू सेल साईडला थांबलो असतो तर आपलं 100% प्रॉफिट झालं असतं. काही मुलं काय करतात, सेम बॉडी म्हणली बाबा, हा ही. एक मिनटं मी थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हां, एक मिनटं. हा बॉडी सेम बॉडी. आता सेम बॉडी तुटली आणि सेम बॉडी तुटल्यानंतर लोक ही बॉडी तुटल्यानंतर ही बॉडीला बाईंग साईडला बसतात. परंतु असं न करता कंटिन्यू सेलमध्ये तुम्ही सेल साईडलाच बसलं पाहिजे. हा पॅटर्न तुम्हाला केव्हाही पण धोका देतो. तुम्ही वारंवार लक्ष केंद्रितमध्ये करा, लक्ष लावून ट्रेड पहा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये कन्फर्म येईल. म्हणजे नेमकं काय असतं, आपल्या कंटिन्यू ट्रेडमध्ये कंटिन्यू साईडला सेल साईडला मार्केट असेल तर सेल साईडला बसणं कर्तव्य आपलं. आणि ज्यावेळेस मार्केट बाईंग साईडला असेल ना, त्याच वेळेस बाईंग साईडला बसायचं आहे. आणि ज्यावेळेस मार्केट झोनमध्ये असेल ना, त्यावेळेस तुम्ही जेव्हा झोनमध्ये मार्केट असतं, जेव्हा 300 पॉईंट किंवा 400 पॉईंट हा मोठा झोनमध्ये असेल तर तुम्ही रजिस्टर लावून त्याचं कोणत्या दिशेला मार्केट आहे त्या दिशेलाच बसायचं का, मग खालून टॉप लॉस लावायचा. बाईंग साईडला झोन करत असेल मार्केट तर शक्यतो बाईंग साईडला तोडण्याची खूप चान्सेस मार्केटमध्ये असतात मित्रांनो. हा आपण समोर पाहत आहोत, लाईव्ह चार्ट आहे आपल्यासमोर. तुम्हाला मी टार्गेट दिलेलं आहे खाल्लं, हे टार्गेट हिट होतं का नाही आपण पाहूया. कारण की कंटिन्यू ट्रेडमध्ये बाईंगची ऑर्डर आपण कवात पंच करत नाही आणि तुमचा छोटासा टॉप लॉस हा राहू शकतो याच्यामध्ये कंटिन्यूमध्ये. एक मिनटं मित्रांनो, हा तुमचा हा टॉप लॉस राहू शकतो. हा टॉप लॉस तुमचा राहू शकतो एल. हा टार्गेट राहू शकतो तुमचं. हा ज्यावेळेस ह्या कॅन्डलनी हा पुन्हा ही मी रजिस्ट्रेशन लावलं ना, हा सपोर्ट तुटून कॅन्डल खाली क्लोज झाली,
तर मग हा येताला टॉप लॉस तुम्ही ह्या ठिकाणी लावू शकतात. कारण की एखाद्या वेळेस मोमेंटम फिरली तरी आपला लॉस कमी होतो मित्रांनो. येस, ज्यावेळेस तुम्ही एंट्री पंच करतात त्यावेळेस कमीत कमी 300 पॉईंटचं टार्गेट BTC USDमध्ये किंवा तुम्ही एखाद्या गोल्डमध्ये, GPUSDमध्ये, EURUSDमध्ये अनेक करन्सीमध्ये तुम्ही ट्रेड पंच करत असाल ना, त्यावेळेस तुम्ही 300 पॉईंटचं टार्गेट घेणं खूप महत्त्वाचं असतं. यस मित्रांनो, आपण जे बोलत होतो आणि त्याच दिशेने मार्केट जात आहे. यस मित्रांनो, थोडा मोठा व्हिडिओ होत आहे आपला, तरी चालेल. कारण की ह्याच अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन अपडेट येत राहणार आहेत आणि अपडेटमध्येच आपल्याला नवीन नवीन कल्पना आणि नवीन नवीन शिकायला भेटणार आहेत. नेमकं मार्केटची थिअरी काय असते, मार्केट कशा दिशेने चालते, ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. आणि कंटिन्यू नवीन नवीन गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत. जबरदस्त स्ट्रॅटेजी निर्माण होत आहे मित्रांनो आता. यस, यस मित्रांनो, कंटिन्यूमध्ये मी तुम्हाला कंटिन्यू सेल कसा पंच करायचा हे सांगत होतो आणि त्या दिशेने मार्केट निघत आहे. लवकरच आपलं हे टार्गेट कंप्लीट होणार आहे. मित्रांनो, काय होतं, एखाद्या वेळेस आपली मनस्थिती आपल्याच मनावर आपण एखाद्या वेळेस ट्रेड करतो, एखाद्या वेळेस आपल्या मनाला वाटतं इथून मार्केट वर जाईल, असा विचार कधीच करायचा नाही. ज्यावेळेस मार्केट सेल साईडला असेल ना, तेव्हा शक्यतो सेल साईडचा विचार करायचा आणि ज्यावेळेस मार्केट बाईंग साईडला असेल त्यावेळेस बाईंग साईडचाच विचार करायचा आपण. असा खूप वेळेस माझा पण लॉस झालेला आहे. कुठे एखादा पॅटर्न निर्माण झाला, कोणी म्हणतं बा 5च्या मारूच्या खाली प्राईस क्लोज झाली, एखादी बुलिश कॅन्डल तयार झाली, तिथून तुम्ही बाईंग करा आणि 5च्या मारूपर्यंतचं टार्गेट घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही छोटे टार्गेट घेण्याच्या नादी लागला तर एकदा आपल्या मेमरीला सवय लागली ना, तीच वारंवार सवय लागते आणि त्याच गलत्या आपण वारंवार करत असतो. मग कुठंतरी ज्या चुकीच्या ठिकाणी आपण ऑर्डर पंच करतो त्या ठिकाणी ऑर्डर पंच न होता, ज्या ऑर्डर पंच न होता परफेक्ट ठिकाणी ऑर्डर पंच झालं तर दिवसाला आपल्याला मार्केट 10% ते 15% रिटर्न देतं. तुमच्या अमाऊंटानुसार तुम्ही 10,000 लावले तर त्याला कमीत कमी 500, 1000 तर 1,500पर्यंत देण्याची क्षमता मार्केटमध्ये आहे. पण त्याचा आपण वारंवार विचार केला पाहिजे. आपलं अमाऊंट किती आहे आणि मला डेली किती टक्के घ्यायचं आहे. तुम्ही 10,000ला डेली 5% इन्कम काढलं मित्रांनो, तर महिन्यामध्ये 100% रिटर्न भेटते मित्रांनो. कारण की मार्केट 22 दिवस चालू असतं. 22 दिवसातून 2 दिवस आधीमध्ये सुट्टी असेल तरी चालते, परंतु या 22 दिवसामध्ये तुम्ही एक परफेक्ट 5% बी काढण्याचा रेशिओ निर्माण करणार तर 100% तुम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेडर बनवू शकतात ॲक्च्युली. आणि आपल्याला ॲक्च्युली जबरदस्त ट्रेडर बनायचं आहे मित्रांनो आणि परफेक्ट ट्रेडर बनायचे. आणि याच माझ्या व्हिडिओमधून तुम्ही रोज पाहत राहिलात तर असेच नवीन अपडेट तुमच्या पैसे घेऊन येणार आहे. कारण
प्रत्येक कॅन्डलचा अभ्यास करून आणि प्रत्येक गोष्टीचा हा मित्रांनो आता ॲक्च्युली ह्यांनी रिप्लेसमेंट देऊन कॅन्डल खाली आली तर आता हा इथला टॉप लॉस आपल्याला इथं आणून लावायचा आहे. कारण एखाद्या वेळेस मार्केटने मोमेंटम ओव्हर मारली तर आपला लॉस कमी होणार आहे. हा कन्फर्म प्रत्येक ट्रेडरनी लक्षामध्ये घ्यायचं आहे. नवीन जे मुलं शिकतात, नवीन मुलं सध्या न शिकतात कुठं ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये उडी मारतात किंवा फॉरेक्समध्ये उडी मारतात, BTC एंट्री घेतात. ह्यांच्या लक्षामध्ये येत नाही. मग यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा मी तुम्हाला सांगितलं होतं, हा आपला टार्गेट पहिलं हे हिट होणार आहे. आणि व्हिडिओ थोडा लांब होत आहे मित्रांनो, परंतु आता लाईव्ह मार्केटमध्ये थोडा व्हिडिओ मोठा होणारच आहे. कारण की लाईव्ह मार्केट आहे आणि मला शॉर्ट व्हिडिओ बनवता येत नाही प्लीज मित्रांनो. आपण याचा सपोर्ट पाहू कुठं आहे तर. येस मित्रांनो, सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट तुटलेला आहे मित्रांनो. नाही मित्रांनो, स्ट्रॉंग सपोर्ट. येस मित्रांनो, आपलं टार्गेट हे टार्गेट 100% कंप्लीट होणार आहे. कंटिन्यू सेलिंगमध्ये सेल कसा पंच करायचा हे आपण शिकत होतो. कंटिन्यू सेलिंगमध्ये जिंदगीमध्ये कधीही बाय करायचं नाही. यस मित्रांनो, इथं टॉप लॉस आणून लावायचा आहे. हा इथं टॉप लॉस मित्रांनो. यस गुड. हे टार्गेट आपलं हिट झालंच पाहिजे आणि शक्यतो ह्याच कॅन्डलमध्ये टार्गेट आपलं हिट होणार आहे. मी थोडी स्क्रीन मोठी करतोय. यस मित्रांनो, पहा मित्रांनो, ज्या लोकांनी या ठिकाणी एक मिनटं, ज्या लोकांनी ह्या ठिकाणी बाइंग करण्याचा प्रयत्न केला होता, हा स्प्रिंग टॉप आहे बाबा. स्प्रिंग टॉप तुम्हाला नंतर कळेल तर सेम बॉडी बनली आणि या सेम बॉडीचा वीक तुटला. मग या सेम बॉडीचा वीक तुटल्यानंतर मार्केटचा रेशिओ असतो. पहिले टार्गेट हे असतं कोणचं, हा रेजिस्टन्स पहिलं टार्गेट. पण मार्केटने पहिलं टार्गेट दिलं नाही आणि जे लोक बायरसाठी बसले होते ह्या कॅन्डलनुसार लोक बायरला बसले होते. या बायर लोकांचे ह्या ठिकाणी टॉपला हिट केले आहेत. यस मित्रांनो, याच्यासाठीच आपल्याला असे नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. यस, मी कंटिन्यू सेलिंगमध्ये सेलचा ट्रेड कसा पंच करायचा हे सांगत होतो आणि ॲक्च्युली माझ्या अनालिसिसनुसार मार्केट हाय त्या दिशेला निघत आहे आणि सेल साईडला जात आहे. राईट मित्रांनो, आपलं टार्गेट हिट याच कॅन्डलमध्ये होणार आहे. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला माझी शेअरिंग आवडत असेल आणि तुम्हाला माझ्या ह्याच्यानुसार काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. नवीन अपडेट कशी तुम्हाला आवडेल हे पण सांगा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्रेंड लाईनवर कसं काम करायचं हे पणही सांगणार आहे. कोणत्या मोहीम अवरेजनुसार काम केल्यानंतर परफेक्ट ॲनालिसिस आपल्याला मिळते ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, रोजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि रोज आपला एक व्हिडिओ आपल्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. यस मित्रांनो, थोडं टार्गेट बाकी आहे आपलं.
मित्रांनो, टार्गेट घेण्यासाठी कमी पडायचं नाही. मित्रांनो, 1-2 5 मिनिटावर कमीत कमी 2 कॅन्डल किंवा 3 कॅन्डल थांबायचं असते. परंतु आपण 58,420चं टार्गेट दिलेलं आहे आणि सेलला बसलो होतो आपण 58,661. पर टार्गेट हे आहे आपल्यासाठी कंटिन्यू सेलिंगमध्ये आणि कंटिन्यू सेलमध्ये किंवा बाय साईडला केव्हाही बसू नका मित्रांनो. प्लीज स्वतःचा पैसा कुठं वाया घालू नका, कारण की तुम्ही कष्टाने आणि घामाने पैसा कमवलेला असतो आणि तोच पैसा मार्केटमध्ये देणं म्हणजे खूप त्या दिवशी त्रास होतो. ज्यावेळेस आपला पैसा जातो ना, त्या दिवशी 10,000 20,000 आपले इन्कम वन टाईम मार्केट घेऊन जातं. त्यावेळेस आपण स्वतःच्या जीवाला खातो आणि कोणालाही सांगता येत नाही माझे मार्केटमध्ये पैसा गेला, हा केला. कारण इथं दिवसाचं रान करून कुणी शेतामध्ये कष्ट करत असेल, कुणी नोकरी करत असेल, कुणी जॉब करत असेल. कारण की 15,000मध्ये जॉब करून आणि वन टाईममध्ये 15,000 जाणं म्हणजे खूप गोष्ट खूप गोष्ट अवघड आहे. ह्यासाठी आपल्याला शेअर मार्केट परफेक्ट शिकणं गरजेचं आहे. बघू मित्रांनो, आपलं टार्गेट हिट होतं का नाही. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस माझा टॉप लॉस गेला किंवा मोमेंटम फिरली, हा व्हिडिओ ज्यावेळेस तयार करतो ना त्यामध्ये केव्हा बदल करत हाही असा व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत असतो. कारण मी लाईव्ह दाखवतो आणि कसं होणार, काय होणार, ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की प्रत्येक मुलं ट्रेनच्या आउटसाईडला बसल्यामुळे लोकांचा लॉस होतोय. आपल्याला कंटिन्यू सेल काय असतोय, अप ट्रेंड काय असतोय, मार्केट साईडवेज कसं असतंय, पर मार्केट कोणत्या दिशेला साईडवेज होते, आपण हे प्रत्येक एक 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 नवीन नवीन व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो पहा, ज्या लोकांनी तर बाईंगसाठी एंट्री पंचे केली होती, कुणी ह्या लेवलला टॉप लॉस दिला असेल, कुणी ह्या लेवलला टॉप लॉस दिला असेल. या सगळ्या लोकांचा टॉप लॉस बाहेर ह्या पॅटर्ननुसार मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सेम बॉडी बनली आणि सेम बॉडी बनून त्या ठिकाणी मार्केट चालत असते एखाद्या वेळेस. ॲक्च्युली आज पण तेच घडलं आहे आपल्यासाठी. आज रविवार आहे आणि पहिले टार्गेट हिट होत आहे आपलं आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि सर्वांसाठी. कारण की ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो आहे आणि ट्रेंड देतो आहे, या सर्व गोष्टी आपल्यासमोर बघण्यासाठी समोर दिसत आहे मित्रांनो. कारण की पाठीमागचा चार्ट आपण बघून सांगत नाही, तर आपण लाईव्ह ट्रेडमध्ये कसं ट्रेड घ्यायचं हे पण सांगतोय, टार्गेटही सांगतोय. ॲक्च्युली मित्रांनो, आपलं पहिलं टार्गेट हिट होत आहे. मी कोणत्या पद्धतीने मोहिमावरीच लावतो आहे, काय काय वापरतो आहे, हे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, थोडा मोठा व्हिडिओ होतो आहे, पण तो हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल कंटिन्यू ट्रेडमध्ये कोणत्या साईडला बसल्यानंतर कशा पद्धतीने मोमेंटम देता येईल हे आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे. ॲक्च्युली हा ट्रेड आपला सक्सेसफुल होत आहे. पहा मित्रांनो, मी याच्यासाठीच म्हणलो होतो कंटिन्यू सेलिंगमध्ये बाय साईडला केव्हा बसायचं नाही आणि कंटिन्यू बाईंगमध्ये सेल साईडला केव्हा बसायचं नाही. यस, आता तुम्ही किती मोठा टॉप लॉस लावला असेल, हा एखादा
हा कोणाची एखादी क्वांटिटी कमी पैशाने असेल, ते साहजिक आहे मित्रांनो, ते साहजिक आहे. पण जे 10चा लॉट घेतात, कुणी 20चा लॉट घेतात, कुणी 25चा लॉट घेतात, कुणी 30चा लॉट घेतात, मग अशा लोकांची इथं कपडे फाटले जातात. खूप मोठी रिस्क होती मित्रांनो इथं. येस मित्रांनो, टार्गेट हिट होतं का नाही पाहूया आपण. कंटिन्यू सेलिंगमध्ये आपण कंटिन्यू सेलिंग केलेली आहे. कंटिन्यू सेलिंगमध्ये एखादा पॅटर्न बनला तर ही एंट्री तिथं पंच करू नका. येस, पाहू मित्रांनो, माझा टॉकीशीट 0 कशी आलेला होता. एखादी कॅन्डल वरी मारण्याची चान्सेस आहेच, परंतु ह्या लेवलला येणार आहे. ज्यावेळेस आपण अंडरलाईन केलेली ही सपोर्ट लावलेला आहे, या सपोर्ट रेजिस्टन्सपासून मार्केटला येणं कर्तव्य आहे. मित्रांनो, ह्या लेवलला टॉप लॉस लावलेला आहे. एखाद्या वेळेस ही कॅन्डल ह्या लेवलला येऊ शकते आणि इथून रिप्लेस देऊ शकते. मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ होत आहे. काल पण मोठाच व्हिडिओ झाला होता, आज पण मोठाच व्हिडिओ होत आहे आपला. कारण की लाईव्ह मार्केटमध्ये थोडा मोठे व्हिडिओ होत चालतात, परंतु ॲक्च्युली आपल्याला माहिती होते बाबा कोणच्या साईडला कसं बसायचं आणि कशी एंट्री पंच करायची हे पण आपल्याला माहीत होतं आहे. यस मित्रांनो, हिने रिप्लेसमेंट दिलेली आहे आपल्यासाठी आणि याच कॅन्डलमध्ये टार्गेट हिट होण्याची चान्सेस खूप मोठे आहे आपल्यासाठी. कारण की मला पाठीमागचा सपोर्ट दिसत नाही गेला आहे. पण आपलं टार्गेट हिट होणारच आहे. कारण की मी वारंवार सांगत असतो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आपल्याला नवीन अपडेट देण्यासाठी मी तुमच्याकडे येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. येस मित्रांनो, आपल्या टार्गेटजवळ प्राईस आलेले आहे. टॉकीशीट्स लावलेला आपण तुम्हाला दिसते. माझा टॉकीशीट आहे, 0 पैसे आलेला आहे. 0.48. म्हणजे ज्यावेळेस मार्केट इथं येतं ना, तेव्हा एखादी कॅन्डल रिवर्स मारत असते. मित्रांनो, ज्यावेळेस आपण टार्गेट टॉप लॉस लावला का, थोडं माणसाने शक्यतो टार्गेटपाशी तुमचं प्राईस झाली का, त्यावेळेस तुम्ही टार्गेट बुक करू शकतात. पण टार्गेटपासून प्राईस थोडी लांब असेल ना, त्यावेळेस तुम्ही प्राईस बुक करायची नाही. टॉप लॉस दिला तरी चालेल. यस मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलो होतो हे कॅन्डल रिप्लेसमेंट देणार आहे आणि ॲक्च्युली तेच झालं आहे. गुड मार्केट खूप आजच्या पद्धतीने आज सेलिंगच्या साईडला आहे.
यस मित्रांनो. मित्रांनो उलटा हातोडा बनवला आहे यांनी. मी याला हातोडा असं म्हणतो. यस मित्रांनो, आपलं टार्गेट हिट झालं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. जी तुम्हाला गोष्ट जमत नाही त्या गोष्टी मी नवीन व्हिडिओ अपडेट करण्याचा प्रयत्न करेन. जी माझी अनिलशी खरी असते ती तुम्हाला समोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथंच मी व्हिडिओ स्टॉप करत आहे. यस मित्रांनो, कंटिन्यू सेलिंगमध्ये कसा कंटिन्यू ट्रेड पंच करायचा हे आपण सांगत होतो आणि ॲक्च्युली तेच झालं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला तर शेअर करा.